प्रायव्हेट लिमिटेडला हे काम दिलं। ही कंपनी सॅमसंग गॅलेक्सी नावाचा मोबाईल पुरवणार आहे। खरं तर ही दिल्लीची कंपनी कोणाच्या जवळची आहे हा एक प्रश्न आहेच, पण यामध्ये मिळणारा मलिदा कोट्यावधीचा आणि या अंगणवाडी सेविकांना च्या मागण्या लक्षात घेता त्यांच्यावर सरकारने अविश्वास का दाखवला? खरं सेविका या प्रामाणिक नाहीत का? मग अंगणवाडी सेविकांच्या खात्यात पैसे टाकले असते तर त्या ठिकाणी त्या भागामध्ये ज्या मोबाईलला सर्व्हिस लागतं, सर्व्हिस सेंटर लागतात, त्या भागात असलेल्या सर्व्हिस सेंटरचा विचार करून त्या अंगणवाडी सेविका आवश्यक असलेला मोबाईल घेऊ शकल्या असत्या। परंतु त्यांना यातून कमिशन आणि वसुली हा यांचा ब्रीदवाक्य झालेला आहे। त्यामुळे हे सगळे धंदे यांनी जोरात सुरू केलेले आहेत। हा अंगणवाडी सेविकांना मिळणारा मोबाईल घोटाळा एक नवा घोटाळा महिला बालकल्याण विभागाने केलेला आहे। त्यांच्या मंत्र्यांना यातून किती वाटा मिळणार आहे, किती मलिदा खाणार आहे हे आता आम्ही लाटायला मिळणार हे दिसणार आहे। आणि खरं तर या मलिदापोटीच हे मोबाईल खरेदी केले जात आहेत। आम्ही म्हणालो होतो अलीबाबा आणि 40 चोर, पण आता 2 अलीबाबा 80 चोर अशी स्थिती राज्याची झाली आहे। हे पक्ष फोडून गेलेले 2 अलीबाबा आणि त्यांचे 40 चोर बिनधास्तपणे उजळ मात्याने हम किसी के बाप की सुनते नहीं, हमारा कौन बाल बाका कर सकता है अशा आविर्भावात भ्रष्टाचाराने महाराष्ट्र व्यापून टाकलेला आहे। आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी ज्या मागण्या करून आंदोलन केलं त्यावर विचार न करता मोबाईल देऊन काहीतरी त्यांना समाधान करण्याचा प्रयत्न होत असेल तर हे महिला अंगणवाडी ज्या आमच्या आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, त्यांच्यावर हा अन्याय आहे। त्यांनी ग्रॅज्युएटी असेल, शासकीय कर्मचाऱ्यांना दर्जा देणे, महागाई निर्देशांकानुसार मानधनात वाढ करावं, निवृत्तीनंतर मासिक निर्वाह भत्ता अशा अनेक गोष्टीची मागणी त्यांनी केली। पण आता त्यांना ते सगळं सोडून यांनी मोबाईल खरेदी करण्याचा नवीन धंदा महिला बालकल्याण मंत्र्यांनी आणि त्या खात्यांनी आणि सरकारने सुरू केला आहे। याचा परिणाम नक्कीच या सरकारला भोगावं लागणार आहे। हा दुसरा प्रश्न। आणि तिसरा प्रश्न म्हणजे मी म्हणत आलो नेहमी की या सरकारला आता लोक मतं देणारच नाही, सरकारला मतं मिळणारच नाहीत। आणि कारण हे सरकार ज्या पद्धतीनं राज्यात सुरू आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात, अनेक गोष्टीमध्ये हे सरकार आणि राज्य मागारलं आहे। आता यासाठी काय करावं तर यांनी आता महिलांना, अंत्योदयाच्या महिलांना साडी देण्याचं टेंडर काढलेलं आहे। म्हणजे बघा, आता महिलांना साडीची भेट देऊन निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळवण्याचा महाराष्ट्रातल्या पुरोगामी महाराष्ट्रात नवीन साडी घोटाळा या राज्यामध्ये आता सुरू झालेला आहे। त्याचे टेंडर काढून 2 लोकांना कंत्राटदार ठरवलाय आणि या अंत्योदय शिधापत्रिकेवरील धारक जे आहेत त्यांना शासन निर्णय 10 नोव्हेंबर 2023 नुसार हे सर्व त्या महिलांना साडी देणार आहे। खरं तर या सरकारवर साडी नेसून मिरवण्याची आणि पदर झाकून मिरवण्याची पाळी आली आहे। डोक्यावर तोंड झाकून साडीचा पदर तोंडावरून झाकून फिरण्याची वेळ आल्यामुळं महिलांना साडी भेट देऊन मत मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न हे सरकार आता करत आहे। म्हणजे साडी घोटाळा नवीन आता हा प्रकाशात आलेला आहे। कारण साडीला हात घालणारी ही नराधम आहेत, त्यांचं संरक्षण करता आलं नाही, राज्यामध्ये त्यांच्या संरक्षणाची हमी देता येत नाही, परंतु
या बीपीएलच्या गरीब महिलांना मात्र मतासाठी लाचारी पत्करून साडी देण्याचा आणि त्यातून मतं मिळवण्याचा हा सगळा प्रयत्न दिसतो आहे। कारण राज्यामध्ये तरुणीवर महिलावर इतक्या मोठ्या प्रमाणात अत्याचारामध्ये वाढ झाली। गावगुंडाचा आणि रोड रोमिओचा हौदोस खुलेआम रस्त्यावर दिसतोय आणि या सगळ्यामध्ये महिला सक्षमीकरण करण्यात हे सरकार अपयशी झालेलं आहे आणि हे अपयशी सरकार ना रोजगार देऊ शकत, ना काम देऊ शकत, ना महिलाची इज्जत सुरक्षित ठेवू शकत, अशा परिस्थितीमध्ये यांनी साडी परिधान करण्यासाठी महिलांना मतप्रलोभन साडी देण्याची एक आमिष या सरकारने केलेला आहे। इतका खालच्या पातळीवरचं सरकार महाराष्ट्राच्या निर्मितीपासून पहिल्यांदाच महाराष्ट्रातील जनतेला बघायला मिळतो आहे। काही पक्षाचे राज्यातील प्रमुख फार अस्वस्थ आहेत। मी अस्वस्थ यासाठी आहेत की त्यांना हे सहन होत नाही, ते उघड्या डोळ्यांनी सगळं बघत आहेत। एका मोठा पक्षाचा प्रमुख, त्यांना तो डोळे यासाठी बंद केलेत की त्यांना काहीच करता येत नाहीये। त्यांनी व्यथाही काही ठिकाणी बोलून दाखवले आहे, त्यांना आवरताही येत नाहीये, कारण घोडा चौफेर उधळतोय आणि हा घोडा किती लोकांना उधळून पायाखाली टांगाखाली चिरडणार आहे येणाऱ्या काळात दिसेल। यामध्ये हे काम एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-28 जाहीर केलं आहे आणि या धोरणानुसार वस्त्रोद्योग विभाग साडी वाटप करणार आहे। वारे सरकार, वारे पट्ट्याओ, वारे लुटारांनो, वारे डाकू